नमस्कार विद्यार्थ्यांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण अंकीकृतकरणाची व्याख्या आणि वैशिष्ट्य विस्तृतरित्या अभ्यासलेली होती. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण इम्पॅक्ट ऑफ प्रोसेसेस ऑफ सोशल चेंज 4.6 मध्ये समाज बदलाच्या प्रक्रियेचा भारतीय समाजावरील परिणाम हा विस्तृतरित्या अभ्यासणार आहोत. आतापर्यंत आपण बघितलं की औद्योगिकरण, त्याचबरोबर शहरीकरण, आधुनिकीकरण, जागतिकीकरण आणि अंकीकृत रूपांतर प्रक्रिया याची माहिती आपण घेतली. याप्रमाणे आपण काही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की ह्या ज्या प्रक्रिया आहेत, पहिल्या 3 प्रक्रिया ब्रिटिश काळात अस्तित्वात आलेल्या होत्या, परंतु शेवटच्या 2 प्रक्रिया ह्या सुरुवातीच्या काळात, अलीकडच्या काळात आलेल्या आहेत. सुरुवातीच्या काळात त्या नव्हत्या. त्यामुळे या प्रक्रियांचा प्रसार देशामध्ये सर्वत्र सारख्याच प्रमाणात झालेला नाही आणि म्हणून या प्रक्रियेचे काही पैलू आपण समजून घेणं खूप गरजेचं ठरतं. वी हॅव लर्न्ड अबाउट द प्रोसेस ऑफ इंडस्ट्रियलायझेशन, अर्बनायझेशन, मॉडर्नायझेशन, ग्लोबलायझेशन अँड डिजिटलायझेशन. Although industrial development, urban growth, and modernization got a boost with the effects of British rule on Indian society, the processes of globalization and digitalization are relatively recent. या आत्ताच्या प्रक्रिया आहेत आणि म्हणून या संदर्भात आपल्याला काही इम्पॅक्ट पडलेले आहेत किंवा काही प्रभाव पडलेला आहे तो बघायचा आहे समाजव्यवस्थेवर. त्यामध्ये पहिला आहे इम्पॅक्ट ऑफ इंडस्ट्रियलायझेशन. औद्योगिकीकरणाचा परिणाम काय झाला? The process of industrial growth lead to large-scale emergence of factories. This in turn result in migration to places near the factory cities, leads to the growth of towns, which soon become cities and then metropolitan cities. With the growth of cities, we have the breakdown of joint families and the shrinking साईज ऑफ फॅमिलीज. यामध्ये बघतो की औद्योगिक वाढीमुळे कारखान्यांची संख्या तर मोठ्या प्रमाणात वाढली आणि त्यामुळे कारखान्याच्या आसपास परिसरामध्ये स्थलांतरण करणारे जे आहेत लोक, त्यांची संख्या वाढली. यामुळे शहराचा विस्तार झाला, महानगरं उभी राहिली, कुटुंबाची विभागणी झाली. कुटुंब मोठं होतं ते छोटं होऊ लागलं, कुटुंबाचा आकार लहान झाला. विभक्त कुटुंबामध्ये एकत्र कुटुंबाचे फायदे मिळत नव्हते आणि त्याप्रमाणे आकाराने मोठे असलेले आपले एकत्र कुटुंब, त्याचेही तोटे ह्या कुटुंबाला सहन करावे लागले किंवा अनेक तोटे ह्या न्यूक्लिअर फॅमिलीला दिवसेंदिवस दिसू लागले. एकत्र कुटुंबामध्ये काही तोटे होते, ते छोट्या कुटुंबाला सहन करावे लागत नव्हते. हाही एक वेगळा फायदा झाला. म्हणजे तिथे स्त्री हक्क किंवा वैयक्तिक प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार हेही मिळू लागले. म्हणजे त्याचा पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह दोन्ही टाईपचे इफेक्ट आपल्याला इथे सांगता येऊ शकतात. त्यानंतर पुढचं आहे इम्पॅक्ट ऑफ अर्बनायझेशन. नागरीकरणाचा प्रभाव किंवा परिणाम कसा झाला? लोकांच्या वर्तणुकीवरील रूढी, परंपरा, धर्म याचा पगडा कमी झालेला आपल्याला दिसला आहे नागरीकरणात जसा प्रभाव वाढला. शहरी वातावरण आणि जीवनपद्धती ही अधिक भौतिकवादी झाली, पुरोगामी, व्यावहारिक, व्यक्तिवादी आणि संगत असते. शहरीकरणामुळे गर्दीतही एकटा अशी स्थिती निर्माण झालेली आहे. शहरी जीवनातील आव्हानांचे स्वरूप हे खेड्यापाड्यातील रहिवाशांच्या जीवनापेक्षा खूप भिन्न असलेले आपल्याला दिसते. In the term of the hold of customs, traditions, religion of people's behavior, this too has diminished. The urban environment and way of life is more materialist, radical, commercial, individualist and non-conferring. या ठिकाणी आपण बघतो की बऱ्याचदा व्यक्ती एवढ्या मोठ्या शहरात एवढी गर्दी असते, पण तरीही व्यक्ती मनाने एकटा असतो आणि म्हणून नकारात्मकतेतून अनेक व्यक्ती आत्महत्याही करताना दिसतात. त्याचबरोबर काही लोक खूप मोठ्या प्रगतीवर वाटचाल करतानाही दिसतात. म्हणजे कुणाची अधोगतीही होते, कुणाची प्रगतीही होते. म्हणजे या संदर्भातही आपल्याला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही इफेक्ट इथे सांगता येतात. त्यानंतर पुढचं आहे इम्पॅक्ट ऑफ मॉडर्नायझेशन. आधुनिकीकरणाचा परिणाम आपण बघतो. शिक्षणामुळे कालबाह्य कल्पना, समज आणि अंधश्रद्धा यांचा प्रभाव कमी होऊन वैज्ञानिक विचारसरणीचा विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला. परंपरा विरुद्ध आधुनिकता हा वाद अजूनही मिटलेला नाही. द रोल ऑफ एज्युकेशन इन डिमोलायझेशन ऑबोसलेट
nations' beliefs and superstitions have prevailed a way for developing a scientific temperament. The debate on tradition, various modernity still continues. या संदर्भात आपल्याला आधुनिकीकरणाचा परिणाम हा म्हणजे जसं आपण अंधश्रद्धा किंवा काही समज गैरसमज होते पूर्वीचे ते या ठिकाणी कमी झालेले आहे. कारण इथे वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे कुठल्याही गोष्टीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो विज्ञानाच्या अँगलने बघण्याचा हा कल खूप वाढलेला आहे लोकांमध्ये आणि म्हणून आधुनिकीकरणाचा हा एक चांगला परिणाम आपल्याला बघायला मिळतो आहे. त्यानंतर पुढचं आहे इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन. जागतिकीकरणाचा परिणाम आपण बघतोय. 1991 नंतरच्या भारतामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेला किंवा अर्थव्यवस्थेच्या भारतीय समाजावर झालेल्या परिणामामुळे अनेक बदल झाले. भारत हा आता जागतिक अर्थव्यवस्थेचा एक अविभाज्य घटक बनलेला आहे. जागतिकीकरणामुळे देशांदेशांमध्ये ज्ञान, तंत्रज्ञानात्मक तज्ज्ञता, तांत्रिक उत्पादनाच्या प्रक्रियांचे ज्ञान, मानवी संसाधन यांचे आदानप्रदान सुरू झाले. इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ज्यावेळेला आपण बघतो इन पोस्ट 1991 इंडिया, द इम्पॅक्ट ऑफ द वर्ल्ड इकॉनॉमी ऑन इंडियन सोसायटी हॅज ब्रॉट अबाउट न्यूमरियस चेंजेस टू. India is now an integral part of the global economy. Globalization had led to crossing between nations in terms of knowledge, technical expertise, know-how, human resources, etc. We are beset with positive and negative impact of globalization. आजच्या कोरोनाच्या स्थितीत कोविड-19च्या स्थितीत जर विचार केला तर आपण बघतोय की भारत हा इंग्लंड त्याचबरोबर काही आजूबाजूचे देश आहेत त्यांच्याकडून अनेक प्रकारची माहिती घेतो आहे. ते देशही आपल्याकडून माहिती घेत आहेत आणि कोविड-19वर लस कशी उपलब्ध करून देता येईल आणि या संदर्भात अनेक प्रकारच्या उपाययोजना कशा करता येईल, लोकांचे जीव कसे वाचवता येईल असे अनेक मार्गदर्शक सल्ले किंवा काही सूचना एकमेकांकडून घेताना दिसून येतात आणि हे सुद्धा एक जागतिकीकरणाचा परिणाम आपल्याला दिसतोय. त्यानंतर पुढचा परिणाम आपण बघतोय अंकीकृतकरणाचा परिणाम, इम्पॅक्ट ऑफ डिजिटलायझेशन. वर्तमान काळ हा संगणकीकरण आणि अंकीकृत रूपांतरणाचा आहे जो आता आपण अनुभवतो आहे. दोन्ही प्रक्रियांच्या आधारे घडून आलेल्या बदलांचे भारतीय समाजावर दूरगामी परिणाम झाले आणि हे बदल ज्ञानाची उपलब्धता, कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास, ई शासकीय व्यवस्था, ई व्यापार, ई शिक्षण ज्याला आपण ई लर्निंग म्हणतोय त्याच प्रोसेसमधून आज आपण काम करतोय, ई विपणन, ई शॉपिंग इत्यादी क्षेत्रामध्ये दिसतो. ही यादी न संपणारी आहे. अंकीकृतकरणामुळे नवीन माहिती मिळवणे, माहितीचे व्यवस्थापन करणे या गोष्टी आता आपल्याला सुलभ झालेल्या आहे. पण हे सगळं खरं असलं तरीही त्यामधून अनेक आव्हानंही आहेत किंवा आपण म्हणतो की डिजिटल क्राईम खूप मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय. त्यामध्ये मोठ्या उद्योगांना, छोट्या उद्योगांवर अनेक विपरीत परिणाम झालेले आहे. विपणन क्षेत्रावर सुद्धा याचा परिणाम झाला. ग्राहकांची वर्तणूक, शैक्षणिक आणि नोकरीच्या संधी, उत्तरदायित्वाची वाढलेली जबाबदारी याचेही परिणाम आपल्याला दिसतात आणि या आभासी जगामध्ये व्यक्तीच्या खाजगी जीवनाला निर्माण झालेला मोठा धोका आपल्याला दिसून आलेला आहे आणि येतही आहे. आपण बघतो की अनेक डिजिटल क्राईम होताना दिसत आहे. लोकांचे अकाउंट्समधून आपोआप पैसेही जात आहेत. तर हे सगळे धोके निर्माण झालेले आहे आणि ही मोठी आव्हानं यापुढची आहेत ज्यावर आपल्याला यश मिळवणं खूप गरजेचं आहे. This is also the era of computerization and digitalization. The impact of changes resulting from these two processes have had far-reaching changes in Indian society in terms of access to knowledge, artificial intelligence, e-governance, e-commerce, e-learning, e-trade, e-shopping, etc. The list is endless. The click of a button can open up a range of option to the user through a very simple produce. While digitalization has speeded up the processes of data mining and data management, it has also led to various challenges such as the impact of big industries on smaller ones, the impact of marketing, consumer behavior, effect on educational and job prospects, greater automatically accountability and its effects, questions
relating the individual privacy in the web world, etc. A result of digitalization has been an increases in social networking. अशा पद्धतीने आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समाज बदलाच्या प्रक्रियेचा भारतीय समाजावर कसा परिणाम झाला तो सकारात्मक नकारात्मक अशा दोन्ही बाजूंनी अभ्यासलेला आहे. याचबरोबर आपला हा युनिट नंबर 4 या ठिकाणी समाप्त झालेला आहे. विद्यार्थिनींनो, तुम्ही प्रत्येक कन्सेप्ट ही डिटेलमध्ये अभ्यासायची आहे, तिचा अभ्यास करायचा आहे. यामध्ये आपण भारतीय समाज परिवर्तनाच्या प्रक्रिया या युनिटमध्ये औद्योगिकीकरण, शहरीकरण, आधुनिकीकरण, जागतिकीकरण, अंकीकृतकरण आणि समाज बदलाच्या प्रक्रियेचा अभ्यास केलेला आहे. इंडस्ट्रियलायझेशन, अर्बनायझेशन, मॉडर्नायझेशन, ग्लोबलायझेशन, डिजिटलायझेशन, इम्पॅक्ट ऑफ प्रोसेसेस ऑफ सोशल चेंज या कन्सेप्ट्स आपण इन डिटेल ह्या व्हिडिओमध्ये मागील 2-3 व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे. त्याचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. दिलेला जो काही स्वाध्याय आहे, एक्सरसाइज आहे आपल्या टेक्स्टबुकमध्ये ती पूर्ण करायची आहे. आणि यासोबतच मी तुम्हाला काही ॲक्टिव्हिटी सीट आणि काही एक्सरसाइज पुढच्या काही PDF देणार आहे. त्याही तुम्ही तुमच्या वहीमध्ये कंप्लीट करायच्या आहे, ज्या की कॉलेज चालू झाल्यानंतर तुमच्या नोटबुक चेक होणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. धन्यवाद.